Hello, lovely kids. Let's read the story The Monkey and the Crocodile. माकड आणि मगर. English moral story with Marathi meanings. मुलांना इंग्रजी गोष्टी सांगूया मराठी अर्थासोबत आणि मुलांना बनवूया स्मार्ट. पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. Once upon a time, in the middle of the forest, there was a river. एकेकाळी जंगलाच्या मध्यभागी एक नदी होती. A kind-hearted monkey lived with his family in mango tree on the bank of the river. एक दयाळू माकड त्याच्या कुटुंबासह नदीकाठी असलेल्या आंब्याच्या झाडावर राहत होता. A crocodile also lived beside the river on the other end with his wife. नदीच्या दुसऱ्या टोकाला एक मगर त्याच्या पत्नीसह राहत होता. पत्नी म्हणजेच बायको, वाईफ. The crocodile was old and weak, so one day he was unable to hunt anymore. मगर म्हातारा आणि कमकुवत होता, म्हणून एके दिवशी तो शिकार करू शकला नाही. On the same day, he was hungry and searching for food. त्या दिवशी तो भुकेला होता आणि अन्नाच्या शोधात होता. मगर म्हातारे म्हणजेच वृद्ध होते आणि त्यामुळे त्याला शिकार करणे थोडे अवघड जात होते. Oh, it is very difficult to hunt on the land now. Crocodile said to himself and sat under a tree. अरे, आता जमिनीवर शिकार करणे खूप कठीण आहे, मगर स्वतःशीच म्हणाले आणि एका झाडाखाली बसले. The monkey saw the crocodile and asked. माकडाने मगरीला पाहिले आणि विचारले, Hey crocodile, why are you so sad? अरे मगरी, तू इतका उदास का आहेस? मगर ज्या झाडाखाली थांबले त्याच झाडावर माकड होते. The crocodile answered, I am so hungry. Can you help me? मगरीने उत्तर दिले, मला खूप भूक लागली आहे, तू मला मदत करू शकतो का? Take some fruits, they are so tasty, monkey said. He helped the crocodile instantly. काही फळे घ्या, ती खूप चविष्ट आहेत, माकड म्हणाला. त्याने मगरीला लगेच मदत केली. From then, both of them met almost every day and became good friends. तेव्हापासून दोघेही जवळजवळ दररोज भेटत होते आणि चांगले मित्र बनले. After few days, the crocodile shared some mangoes with his wife and told about his new friend monkey. काही दिवसांनी मगरीने त्याच्या पत्नीला काही आंबे दिले आणि त्याच्या नवीन मित्र माकडाबद्दलही सांगितले. मगरीची पत्नीही आंबे खाऊ लागली. That's wonderful, she replied. ते खूप छान आहेत, तिने उत्तर दिले. Crocodile said to his wife, He is very kind-hearted. He shares his tasty mangoes, apples every day with me. मगर त्याच्या पत्नीला म्हणाला, तो खूप दयाळू आहे, तो दररोज त्याचे चविष्ट आंबे, सफरचंद माझ्यासोबत शेअर करतो. म्हणजे शेअर करणे म्हणजेच वाटून खाणे. The monkey's heart would be as tasty as the fruits he eats. माकडाचे हृदय ते खाणाऱ्या फळांइतके चविष्ट असेल. Invite your friend for lunch today. I want to eat his heart. The crocodile's wife insisted. आज तुमच्या मित्राला जेवणासाठी आमंत्रित करा. मला त्याचे हृदय खायचे आहे, मगरीची पत्नी हट्टाने म्हणाली. हार्ट म्हणजेच हृदय किंवा काळीज. Crocodile replied,
नो, I won't cheat with my friend. He tried to convince his wife, but nothing worked. मगरीने उत्तर दिले, नाही, मी माझ्या मित्रासोबत फसवणूक करणार नाही. त्याने त्याच्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. म्हणजेच त्याच्या पत्नीने हट्ट चालूच ठेवला. द क्रोकोडाईल फायनली डिसाइडेड टू टेक द मंकी टू हिज वाईफ. मगरीने शेवटी माकडाला त्याच्या बायकोकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. क्रोकोडाईल आस्क्ड द मंकी, डिअर मंकी, कॅन यू प्लीज कम टू आवर होम फॉर लंच टुडे? मगरीने विचारले, प्रिय माकडा, आज तू आमच्या घरी जेवायला येऊ शकतोस का? बट आय कांट स्विम, मंकी सेड. पण मला पोहता येत नाही, माकड म्हणाले. डोंट वरी, आय विल टेक यू, क्रोकोडाईल रिप्लाइड. काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जाईन. मगरीने उत्तर दिले. मित्र असल्यामुळे माकडानेही मगरीवर लगेच विश्वास ठेवला. ड्युरिंग द जर्नी बोथ वेअर टॉकिंग विथ इच अदर. Monkey was happy and said, "Thank you for inviting me to your home. It's so calm and peaceful here." प्रवासादरम्यान दोघेही एकमेकांशी बोलत होते. माकड आनंदी झाले आणि म्हणाले, मला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, म्हणजेच थँक्यू. इथे खूप शांत वाटत आहे, कारण मगरीमुळे माकड पाण्यातून प्रवास करत होते. But crocodile felt bad and told the truth to the monkey. पण मगरीला वाईट वाटले आणि त्याने माकडाला सत्य सांगितले. The monkey was shocked. माकडाला धक्का बसला. But thought for a while. पण त्याने थोडा वेळ विचार केला. Made a plan. एक योजना आखली. And then replied. आणि मग उत्तर दिले. बघा माकडाने न घाबरता न ओरडता शांततेत विचार करून उत्तर दिले. ओह, व्हाय यू डिडंट टेल मी बिफोर? अरे, तू मला आधी का नाही सांगितलंस? आय विश आय कुड हेल्प यू, बट आय लेफ्ट माय हार्ट ऑन द ट्री. मला तुला मदत करायची इच्छा होती, पण मी माझं हृदय झाडावरच सोडलं होतं. कॅन यू टेक मी बॅक टू द ट्री? तू मला झाडावर परत घेऊन जाऊ शकतोस का? सो दॅट I can fetch it for you. जेणेकरून मी ते तुझ्यासाठी आणू शकेन. Okay, I will take you back to the tree. Saying this, the crocodile went back. ठीक आहे, मी तुला परत झाडावर घेऊन जातो, असे म्हणत हा मगर परत गेला. As soon as they reached to the tree, the monkey jumped off and climbed up the tree. ते झाडाजवळ पोहोचताच माकड उडी मारून झाडावर चढले. क्लाइम्ड अप म्हणजे चढणे. मंकी सेड लाऊडली, यू फुल, कॅन एनीवन रिमूव्ह देअर हार्ट अँड येट अलाइव्ह? माकड मोठ्याने म्हणाले, मूर्ख, कोणी जिवंत असतानाही त्यांचे हृदय काढून घेऊ शकतो का? यू आर नॉट अ गुड फ्रेंड. तू चांगला मित्र नाहीस. यू ट्रिक्ड मी फॉर युअर वाईफ. तू मला तुझ्या बायकोसाठी फसवलेस. ट्रिक्ड म्हणजे फसवणे. नेवर कम बॅक हिअर अगेन. पुन्हा कधीही इथे येऊ नकोस. नाऊ यू आर नॉट माय फ्रेंड. आता तू माझा मित्र नाहीस. अँड आय विल नॉट गिव्ह यू टेस्टी फ्रुट्स. आणि मी तुला चविष्ट फळे देणार नाही. सॉरी, आय एम रिअली अशेम्ड ऑफ माय ॲक्ट. माफ कर, मला माझ्या कृत्याची खरोखर लाज वाटते. आय डिडंट वॉन्ट टू डू धिस. मला हे करायचे नव्हते. क्रोकोडाईल सेड सॅडली. मगर दुःखाने म्हणाला. प्लीज टेल युअर वाईफ नॉट टू बी सो ग्रेडी अँड क्युनिंग. मंकी सेड अँग्रीली. तुझ्या बायकोला सांग की इतके लोभी आणि धूर्त होऊ नये. माकड रागाने म्हणाला. ग्रेडी म्हणजेच लोभी आणि क्युनिंग म्हणजे धूर्त.
Oh, I lost a very good friend and tasty fruits too. अरे मी एक खूप चांगला मित्र गमावला आणि चविष्ट फळेही. Shame on me, मला लाज वाटते. Crocodile said to himself. मगर स्वतःशीच म्हणाला. As he realized his mistake, जेव्हा त्याला त्याची चूक कळली. काय मग मुलांनो, तुम्हाला मगर आणि माकडाची गोष्ट आवडली ना? मला सांगा, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? परी मी सांगते. वी मस्ट नॉट बिट्रे एनीवन्स ट्रस्ट इन एनी सिच्युएशन. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही विश्वासघात करू नये. बिचारे माकड इतके दयाळू असून पण फसवले गेले. शाबास चिनू. आता सोनू तू सांग. हो, मी हे शिकलो की आपण मैत्री करताना हुशारीने करावी. वी शुड मेक फ्रेंड्स वाईजली. शाबास, दोघांनी अचूक सांगितले. आणखी काय शिकलो ते पाहूया. Moral of the story: be careful and cautious when choosing friends. मित्र निवडताना काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. In any difficult situation, just act smartly like monkey. कोणत्याही कठीण परिस्थितीत माकडासारखे हुशारीने वागा. घाबरून जाऊ नका. बी वाईज अँड स्मार्ट. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.